महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. मतदान संपताच विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यावरून राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी टफ फाईट देईल असा दावा करण्यात येत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बाळगणार आहे. पण जर काटेकी टक्कर झाली आणि अपक्षांचे पारडे जड झाले तर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे 2 दिवस लागतील. त्यामुळे 24 नोव्हेंबरला शपथविधी आणि 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ गठीत करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारता येत नाही. त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास काय होईल यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते 23 तारखेच्या निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्वाची असणार आहे. ज्या गटाकडे बहुमत असणार त्यांना बहुमताचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेनुसार सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपालांना बोलवता येत नाही असे बापट यांनी सांगितले. 26 तारखेच्या आत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे, अन्यथा राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात. विधानसभेला मुदतवाढ देता येत नाही, तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते. फुटलेले 2 पक्ष जर एकत्र आले तर तो एक पक्ष न होता तो एक गट असतो असे ते म्हणाले. राज्यातील 14व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 63 नुसार विधानसभा गठीत करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील. राज्यपाल त्यावर राजपत्र जारी करण्यास परवानगी देतील. त्यानुसार 15वी विधानसभा गठीत होईल. ही प्रक्रिया 26 नोव्हेंबर पूर्वी करणे आवश्यक आहे. त्यानंतर महायुती, महाविकास आघाडी अथवा बहुमत ज्याच्याकडे आहे ते राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा दाखल करतील.